नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. सार्वजनिक वितरण प्रणालीत मदत करणारी सार्थक पीडीएस योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे चालू ठेवायला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाने आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये झालेल्या पुनरीक्षण प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली. डॉक्टर मनोज शिरुरे आणि तेजस शाह अशी त्यांची नावं आहेत. या प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली. मुंबईमध्ये क्लॅन्डेस्टाईन मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची निर्मिती करणाऱ्या बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं केला आहे. या कारवाईत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 50 कोटी 74 लाख रुपये किमतीचे 14 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त केले असून तिघांना अटक केली आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.